आमचा मित्र कोकणी मुलगा एम्पॉवर याचा यूट्यूब चॅनल आहे. याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, दोन असं प्रेम द्या, लाईक पण करा, सगळ्या फॅमिलीला पण पाठवा. फायनली आपण पोहोचलोय आपल्या गावी. वैभववाडी रेल्वे स्थानकात आहे आपण सध्या. आणि हे रेल्वे स्थानकातलं एक खाऊचं दुकान. जसं की मुंबईला जर कोण निघालं तर इथूनच आपला लाडू, शेवयाचे लाडू, कडकडे लाडू, त्या व्यतिरिक्त काजू वगैरे घेऊन जातात. ही बघा, ही मंडळी आता मुंबईला जायला निघाली आहे आणि मी गावी आलो आहे. जेव्हा कधी मी एकटा गावी येतो त्यावेळेला माझा मित्रच मला आणायला येतो, तो म्हणजे विलास फळे. निघाला. फायनली मी पोहोचले माझ्या गावात. ही आमच्या गावची ग्रामपंचायत आणि सध्या मी बाजारपेठेमध्ये पोहोचलो आणि इथून आता थेट मी माझ्या घरी जाईल. तर ही माझी वाडी, पहिली वाडी भुईबावडा. आणि ही बाजूला निसर्ग आणि मध्ये माझं घर. माझ्या अंगणातली तुळस आणि तुळशीच्या बाहेरच आहे अनंताचं झाड. आपल्या वाडीत किंवा गावामध्ये प्रामुख्याने आढळणारे हे झाड. कोकणातली गोड सकाळ. पहाटे शेणाने आपलं अंगण म्हणजे आपलं खळं सारवणे, त्यानंतर नाश्त्यासाठी चहा आणि घावणे व नंतर मग वाडीमध्ये फेरफटका मारायचा. गावी आमच्या घरात म्हशी सुद्धा आहेत. चला मग वाड्याकडे जाऊया. आमचे ते सकाळ सकाळ बाहेर तशी ती बघा, त्यांची पण आहेत खाली समोर. बघतात बघ अशी. कोंबडी ओरडतायत सकाळ सकाळ. मस्त वातावरण आहे. सकाळची ही नेहमीची पद्धत की सकाळी लवकरच उठून म्हशींचं दूध काढून झाल्यानंतर साफसफाई केल्यानंतर म्हशींना रानामध्ये पाठवायचं चरण्यासाठी. आणि त्यानंतर मग येऊन त्यांच्या ज्या शेणमध्ये जे शेण असतं ते घ्यायचं. त्यानंतर त्यांचं गोवऱ्या बनवायच्या आणि त्या सुकायला ठेवायच्या घरासमोर. हा एक फ्री बिझनेस आहे कोकणातला. शेणाची गोवरी ही मार्केटमध्ये 50 ते 60 रुपयाला विकली जाते. या आमच्या घरातल्या सगळ्या कोंबड्या. आणि तेवढ्यातच आम्हाला खारुताई पण दिसली. गावातील प्रत्येक घरामध्ये भाजी हा प्रकार असतोच. तसं माझ्या भावाने केलेली ही भाजीची शेती. काकीसोबत आलो भाजी काढायला आणि भाजी कशी लावली हे जाणून घ्यायला. जसं की इथे ही मळी आहे. या मळीमध्ये पहिली साफसफाई करून, नांगरणी करून, त्यानंतर त्याची वाफे बनवल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत मिक्स केलंय. शेणखत मिक्स केल्यानंतर मग बियाणं टाकलंय. बियाणं टाकलं आणि त्याला रोजच्या रोज पाणी घातलं जातं. आणि अशा प्रकारे बघा शेती एवढी वाढलेली आहे. बघता बघता संध्याकाळ झाली आणि म्हशी रानातून परत आल्या. आता म्हशी निघाल्या घराकडे म्हणजे गोठ्याकडे. तर फायनली आपण आता त्यांना गोठ्याकडे घेऊन जातोय. आणि मग तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांची चांगल्या पाण्याने आंघोळ घातली जाते व त्यानंतर त्यांना चारा दिला जातो. बघता बघता रात्र झाली आणि दूध पोचून घरी आलो आम्ही. उद्या माझ्या गावचा म्हणजेच भुईबावडा गावचा उद्या बाजार आहे, कारण उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारचा बाजार भरतो. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या गावची बाजारपेठ दाखवेन. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा. नमस्कार.